हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो आतमध्ये आपण बघणार आहोत काउंटिंग द फिगर. आता काउंटिंग द फिगरवर परीक्षेमध्ये 100% प्रश्न येत असतात. ओके, बेसिक लेवल पासून हार्ड लेवलचे म्हणजे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारले जात असतात. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण स्पेशली फोकस करतो आहोत कशावर, तर ट्रायंगलवर. म्हणजे ट्रायंगलवर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं, कुठला फॉर्म्युला, कुठल्या प्रकारच्या ट्रिक्स वापरायच्या आहेत ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. ओके, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला जर परीक्षेमध्ये ट्रायंगल फाइंड आउट द काउंट द ट्रायंगल्स किंवा मग ट्रायंगल्स किती आहेत, त्रिकोण किती आहेत दिलेल्या आकृतीमध्ये, हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर मी सांगितलेल्या ट्रिकचा तुम्हाला वापर करायचा असणार आहे. ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग काउंटिंग द फिगर, त्यामध्ये स्पेसिफिकली ट्रायंगल्स किती आहेत, हे कसे मोजायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत आपला YouTube चॅनल निश्चित शेअर करा. चला तर मग आता सुरू करूया. काउंटिंग द फिगर्स, त्यामध्ये ट्रायंगल्स कसे काउंट करायचे, किती ट्रायंगल्स आहेत दिलेल्या आकृतीमध्ये ते समजून घ्यायला. परीक्षेमध्ये कशा प्रकारचे ट्रायंगलवर प्रश्न तुम्हाला येऊ द्या, त्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, त्याची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक लेवल पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत जे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, त्या संदर्भाच्या ट्रिक्स तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत, त्याचं बेसिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता हा जो पहिला तुम्हाला ट्रायंगल दिसतोय त्यात तुम्हाला सांगितलं की बघा यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत, किती त्रिकोण आहेत ओळखा. तुम्ही इझिली फाइंड आउट करणार की सर हा एक, दुसरा हा आणि हा मेन तिसरा. परंतु जास्त अशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा मग आणखी जे आपण पुढे एक्झाम्पल बघणार आहेत त्या लेवलचे प्रश्न येतात, ॲडव्हान्स लेवलचे थोडे अवघड स्वरूपाचे, ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला बेसिक पासून काय करायला, सोप्याकडून अवघडाकडे जावं लागेल. मग जर तुमची सोप्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तर अवघड सुद्धा तुम्ही इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. हा सुद्धा तसा सोपाच आहे. ओके, मग ट्रिक काय आहे हे फाइंड आउट करण्याची, तर ती आपण बघूया. जसं तुम्हाला प्रत्येक मोजायचं 1 2 3 4 हे तुम्हाला खूप टाइम कन्झ्युमिंग होईल. तुमचा टाइम वाचवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर ट्रिक फॉलो करावं लागेल. तर बघा बेसिकची ट्रिक काय आहे तीच तुम्हाला इथे अप्लाय करायची. तर काय आहे, सर्वप्रथम याला तुम्हाला द्यायचं आहे नंबर 1, यासाठी तुम्हाला द्यायचं आहे नंबर 2 आणि याची तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. 1 + 2 = 3. 3 ट्रायंगल आहेत. हीच फॉर्म्युला तुम्ही इथे फॉलो करा. आता याला आपण म्हणूया 1, याला म्हणूया 2, याला म्हणूया 3 आणि याला म्हणूया 4. ठीक आहे, आता हे 4 आपल्याला मिळाले, याची ॲडिशन करा. 1 + 2 + 3 + 4 किती होते याची ॲडिशन, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे किती ट्रायंगल आहेत तिथे, 10 ट्रायंगल आहेत. अशा प्रकारचा ट्रिक तुम्ही इथे काय करू शकता, फॉलो करू शकता. आता याच्यापेक्षा थोडीशी पुढच्या लेवलची उदाहरणं बघूयात. आता प्रत्येक वेळेस इथं आणखीन एक वाढलं, आणखीन एक ट्रायंगल अशी लाईन वाढवल्या गेल्यानंतर याला तुम्ही म्हणणार 5, पुन्हा यांची सर्वांची ॲडिशन करणार, ट्रायंगल मिळतील आपल्याला 15. अशा उभ्या लाईनचे, व्हर्टिकल लाईनचे कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल येऊ द्या, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला नंबरिंग द्यायचं आहे, त्याची ॲडिशन करायची आणि त्यातून तुम्हाला मिळणार आहेत किती नंबर ऑफ ट्रायंगल त्यामध्ये आहेत ते. आता काय करूया, थोडेसे ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं बघूयात. आता ही जी उदाहरणं आहेत तुमच्या समोर दिसत आहे ते थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं उदाहरण सांगता येईल. ओके, तर बघा, तर याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर आपली जी ट्रिक आहे तो फॉर्म्युला तोच तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. कशा प्रकारे बघा, तर याला आपण म्हणूया 1 2 3 4 5. या वरच्या लाईन्सकडे सध्या तुम्ही दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे सध्या तुम्ही दुर्लक्ष करा. तर हा जो बेस आहे सुरुवातीचा सर्वप्रथमचा तो फाइंड आउट करूया. तर यांची साराची ॲडिशन 1 + 2 + 3 + 4 + 5 ॲडिशन येते 15. म्हणजे हे जे मेन आहेत यांची येते ॲडिशन 15. मग आता इथे तुम्हाला फोकस करायचा. आता हा एक बेस आपल्याला इथे दिसतोय, मग इथे म्हणा 1, इथे म्हणा 2. 1 + 2 = 3. म्हणजे इथे या एवढ्या जागेमध्ये 3 त्रिकोण आहेत. इथे मग बघा 1 2 3 याची ॲडिशन करा. 1 + 2 + 3 = 6. मग आता हे 15 प्लस हे 3 आणि हे +6 किती होत आहे, 15 आणि 3 18, 18 आणि 6 18 6 24. यामध्ये एकूण 24 त्रिकोण असणार आहेत. जो बेस आहे त्याला तुम्हाला कन्सिडर करायचं प्रत्येक वेळेस. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात. ओके, आणखीन एक बघूया. चला, आता इथे किती ट्रायंगल आहेत तुम्ही सांगू शकता का? बघा
काहीच नाही करायचंय. ॲज युजल 1 2 3 की झालं 1 + 2 + 3 म्हणजेच 6. आता इथे पुन्हा एक बेस आहे 1 + 2 1 + 2 बरोबर 3 6 आणि 3 9 9 ट्रायंगल आपल्याला ते दिसून येत आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आणखीन काही नवीन पद्धतीची उदाहरणं बघूयात. आता आपण बघत आहोत टाईप 2 ची उदाहरणं. म्हणजे काय तर वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. आज जसं की ही एक बेसिक डायग्राम दिलेली आहे, यामध्ये किती ट्रायंगल आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करा असा प्रश्न येऊ शकतो. आता बेसिक आहे, इतकी सोपी तर विचारणार नाही आणि आपण खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. सर हा पहिला आहे आणि हा दुसरा मोठा, हा दिसतोय तो 2 ट्रायंगल आहेत, हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. यामध्ये पण मिक्स स्वरूपाचे प्रश्न असतात. तर हे बेसिक जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोप्याकडून अवघडाकडे. आता सोपी यातून आपण काय करूया, फॉर्म्युला समजून घेऊया आणि तोच फॉर्म्युला आपण काय करूया तर थोडं याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलच्या उदाहरणासाठी आपण तो वापरूया. ओके, तिथे काय दिसेल तुम्हाला, तुम्ही इझिली फाइंड आउट केलंय. परंतु याचं ट्रिक काय आहे तर लक्षात घ्या. ह्याच्या आडव्या लाईन किती आहेत त्या मोजा, हॉरिझॉन्टल लाईन किती आहे त्या फाइंड आउट झाल्या, किती आहेत 1 आणि 2 म्हणजे किती ट्रायंगल इथे 2 ट्रायंगल आहेत. आता आणखीन एक हॉरिझॉन्टल लाईन असेल, आडवी लाईन आली तर किती झाले 1 2 आणि 3 म्हणजे 3 ट्रायंगल. इथे आणखीन एक वाढली 1 2 3 4 ट्रायंगल्स. इथे एक वाढली 5 ट्रायंगल्स. म्हणजे ज्या आडव्या लाईन आहेत त्या फक्त आपल्याला काउंट करायच्या आहेत. तर इथे 5 आडव्या लाईन आहेत म्हणजे इथे किती आहेत तर 5 ट्रायंगल आहेत असा त्याचा अर्थ होतो. ओके, त्यानंतर ॲडव्हान्स लेवलमध्ये म्हणजे मिक्स स्वरूपाच्या हॉरिझॉन्टल लाईन सुद्धा आहेत आणि व्हर्टिकल लाईन सुद्धा आहेत. म्हणजे उभ्या रेषा सुद्धा दिलेल्या आहेत आणि आडव्या रेषा सुद्धा दिलेल्या आहेत. मग अशा वेळेस काय करायचंय तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय दोन्ही फॉर्म्युले वापरायचे आहेत. कशा प्रकारे किंवा नवीन पद्धतीचा फॉर्म्युला आपण त्याला म्हणू शकतो. जो आपला रेग्युलरचा आहे उभ्या लाईनसाठी किंवा मग व्हर्टिकल लाईनसाठी तो बघूया. 1 2 3 4 5 याची ॲडिशन 1 + 2 + 3 + 4 + 5 किती झाले 15. आता आडव्या लाईन किती आहेत ते बघा. पहिली एक नंबर 1 आडवी लाईन 2 3 आणि ही 4 आडव्या लाईन्स आहेत म्हणजे 15 × 4 15 चौक 60. म्हणजे आडव्याच्या लाईन आहेत त्याला गुणाकार करायचं आहे उभ्या लाईनचं जे ॲडिशन येईल त्याच्यासोबत 15 चौक 60 हे त्याचा आन्सर असणार आहेत. जर अशी डायग्राम असेल तर तुम्हाला फॉर्म्युला इथे वापरायचा असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला टाईप 2चं उदाहरण समजलेलं आहे. आता आपण वळूयात टाईप 3च्या उदाहरणांकडे. आता बघतो आपण टाईप 3चं उदाहरण. म्हणजे अशा प्रकारचे डायग्राम तुम्हाला दिलेले असतील आणि त्यात सांगतील की याच्यामध्ये किती ट्रायंगल आहे ते फाइंड आउट करा. खूप सोपं आहे. काय करायचं आहे तर बघा हे जे काही हा पहिला ट्रायंगल याला 1 म्हणूया 2 म्हणूया 3 म्हणूया 4 म्हणूया. आता या 4 आता याचं काउंटिंग आलं 4 × 2 8 म्हणजेच या डायग्राममध्ये एकूण किती ट्रायंगल आहे तर 8 ट्रायंगल्स आहेत असं आपल्या इथे आन्सर इथे मिळत आहे. 1 2 3 4 असं याला नंबरिंग द्यायचं आहे आणि त्याला × 2 करायचं आहे. आता हा झाला बेसिक लेवलचा प्रश्न. आता थोडासा ॲडव्हान्स लेवलमध्ये जाऊया, याच्यापेक्षा थोडासा पुढच्या लेवलचा. तर यामध्ये पण तुम्हाला तोच ट्रिक वापरायचा आहे. याला नंबरिंग देऊन घ्या 1 2 3 4 5 6 7 8 मग 8 × 2 8 दुने 16 अशा प्रकारे याचा आन्सर येणार आहे. आणखीन आपण त्याला थोडंसं आणखीन जरी समजा कॉम्प्लिकेटेड केलं, जसं आपण इथं आणखीन एक डायग्राम बनवली याच्यामध्ये इनमध्येच. ओके, आणि तुम्हाला विचारलं की इथे किती ट्रायंगल्स आहेत, अतिशय तुम्हाला विचारलं किती ट्रायंगल्स आहेत इथे, तर तुम्हाला पुन्हा तेच फॉर्म्युला वापरायचा. यांची सगळ्यांची काउंटिंग, मधल्यांची काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 8 लिहिलं. पुन्हा 8 × 2 8 दुने 16 16 आणि 16 32 म्हणजे या डायग्राममध्ये एकूण 32 त्रिकोण आहेत असं आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. आता हा जो टाईप 3चा प्रश्न आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला अशी मी अपेक्षा इथे करतोय. समजलंय? फक्त त्याला नंबरिंग द्यायचं आणि त्याला × 2 करायचं × 2 म्हणजे तुम्हाला आन्सर मिळणार आहे. इथे 8 ट्रायंगल मिळाले आपला. इथे आपण तेच केलंय 8 दुने 16 आणि मधल्याच्या मध्ये 8 दुने 16 आणि 8 8 16 16 16 16 किती होत आहे तर इथे 32 असं आपल्या इथे आन्सर मिळत आहे. ओके, तर हे बेसिक आहे आणि थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे उदाहरण मी तुम्हाला समजून सांगितलेत. आता आपण बघूया टाईप 4चं उदाहरण. टाईप 4ची उदाहरण आपण बघत आहोत. बघा अशा प्रकारचे डायग्राम तुम्हाला दिलेले असेल, अशा प्रकारचे डायग्राम दिलेले असेल सांगतील की यामध्ये ट्रायंगल्स किती आहेत ते फाइंड आउट करा.
तर सर्वप्रथम बेसिक डायग्राम बघूया आपण सोपीवाली, आणि त्यानंतर आपण आपल्या नियमानुसार सोप्याकडून अवघडाकडे अशा पद्धतीने आपण पुढचे ऍडव्हान्स लेवलचे उदाहरण सुद्धा बघूया, आणि काय ट्रिक त्यासाठी वापरली जाते ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर बघा, आता बेसिक मध्ये जर तुम्हाला विचारले यामध्ये किती ट्रायंगल आहे, तुम्ही इझिली सांगू शकता सर 1 2 3 4 आणि हा मोठा 5 ट्रायंगल आहे, हे तुम्ही फाइंड आउट केलंय. पण यासाठी सोपी ट्रिक काय आहे, तर लक्षात घ्यायचं तो मधला ट्रायंगल आहे त्याला फक्त असं डॅश करायचंय, आणि या डॅशचा अर्थ आहे असं करत धरायचं की 4 ट्रायंगल्स. एक डॅश म्हणजे 4 ट्रायंगल्स. तर मग एक डॅश केला आपण 4 ट्रायंगल्स, आणि हा मेन वाला एक किती झाले 5 ट्रायंगल. लक्षात राहील ही ट्रिक, समजलं सर्वांना. आता या बेसिसवर आपण हे सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, आता मेन ट्रायंगल एक आहे त्याला 1 म्हणा, मध्ये हा एक ट्रायंगल दिलेला एक डॅश केला आपण ते म्हणजे 4, आणि या ट्रायंगल मध्ये एक ट्रायंगल आहे त्याला आपण डॅश केला तो म्हणजे 4. किती झाले टोटल 4 आणि 4 8 आणि 1 9. समजलंय. आणखी एक ट्रायंगल जर असेल, समजा यामध्ये आणखी एक ट्रायंगल घेतला आपण, ओके. तर आता किती झाले, हा एक 4 वाला पहिला सर्वप्रथमचा एक पहिला हा नंबर 1 वाला 4, त्यानंतर हा 4 आणि हा नवीन जो आपण बनवलाय हा 4. किती झाले 4 ते 12 आणि 1 13 ट्रायंगल आपले इथे मिळाले. तर अशा प्रकारची ट्रिक तुम्ही इथे काय करू शकता, वापरू शकता. काय करण्यासाठी तर हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन दिस फिगर हे शोधण्यासाठी. ओके, आय होप तुम्हाला आजचा जो आपला व्हिडिओ आहे काउंटिंग द फिगर, त्यामध्ये स्पेसिफिकली ट्रायंगल सेक्शन तुम्हाला चांगला समजलेला आहे. आता या व्यतिरिक्त काही नवीन व्हिडिओ सुद्धा मी काही पार्ट मध्ये आणखीन आपण ट्रायंगलची उदाहरणं आपण काय करणार तर सेकंड पार्ट मध्ये बघूया, थर्ड पार्ट मध्ये बघूया. ओके, आता हे तर सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला बेस, त्यामध्ये ट्रिक्स आहेत, असे काही एक्झाम्पल्स येतील की ज्यामध्ये ट्रिक्सचा वापर करणं अशक्य आहे. तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते सध्या तुम्हाला मी समजून सांगणार आहे येणाऱ्या नवीन व्हिडिओज मध्ये. त्यासाठी त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं युट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.